ओम नमो भगवते वासुदेवाय. या चंडविक गंधर्व राजाच्या सगळ्या माणसांनी ते 360 महाबलवान गंधर्व, त्यांच्या काळ्या गोऱ्या स्त्रिया, या सगळ्यांनी ह्या पुरंजनाचं नगर भोगविलासाची सामग्री आणण्यासाठी म्हणून जेव्हा लुटायला ते प्रवृत्त झाले, तेव्हा त्या 5 फणे असलेल्या प्रजागर नावाच्या सर्पानं त्यांना रोखलं, अडवलं आणि तिथून आपल्या ह्या पुरंजनपुरीचं रक्षण करणाऱ्या या महाबलवान अशा सर्पानं 100 वर्षापर्यंत एकट्यानंच त्या 720 गंधर्व आणि गंधर्व स्त्रियांच्या बरोबर लढायला सुरुवात केली. तो त्यांच्याशी एकटाच लढत होता, झगडत होता. अशा अनेक वीरांच्या बरोबर हा एकटा युद्ध करत राहिल्यामुळं हळूहळू प्रजागर सुद्धा दमला, बलहीन दिसायला लागला. आणि मग राजा पुरंजनाला मात्र आपलं राष्ट्र आणि नगरात होणाऱ्या अन्य बांधवांच्या बरोबर त्याचीही चिंता छळायला लागली. इतके दिवस पांचाळ देशातल्या त्या नगरामध्ये आपल्या सेवकांकडनं, दूतांकडनं वसूल केलेला जो कर होता, तो कर घेऊन तो नाना प्रकारच्या विषयभोगांमध्ये अत्यंत मग्न होता, मशगूल होता. आणि स्त्री सुखामध्ये रममाण होऊन तो हे केव्हा तरी घडणारच होतं, पण ह्याची त्याला जाणीव झाली नाही. राजा आणि याच दिवसांमध्ये काळाची कन्या जरा ती स्वतःसाठी वर संशोधन करत असताना ह्या त्रैलोक्यामध्ये भटकत होती, हिंडत होती. आपल्याला अनुकूल असा वर मिळावा या इच्छेनं, पण कोणीही ह्या जरेचा स्वीकार केला नाही. एका दृष्टीने ती दुर्भाग्यपूर्ण होती, अभागी होती, कारण आपल्याला अनुकूल असा पती तिला मिळवता आला नाही आणि म्हणून तिचं नावही दुर्भगा असंच पडलं. एकदा असं झालं होतं की राजा पुरून आपल्या वडिलांना, ययातीला आपलं तारुण्य त्यांनी दिलं, वडिलांनी मागितलं म्हणून. आणि त्यावेळेला स्वेच्छेनं या जरेशी त्यांनी विवाह केला होता. आणि त्यावेळेला ह्या जरेनं प्रसन्न होऊन त्या पुरूला, तुला योग्य वेळेला राज्यप्राप्ती होईल अशा प्रकारचा वरही दिला होता. पुरू तर सोडून द्या, पण ही बाई देवशी नारद सांगतायत की तिनं एकदा मलाही गाठलं. ब्रह्मलोकातून पृथ्वीवर मी जेव्हा येत होतो, तेव्हा इकडे तिकडे हिंडणारी, भटकणारी ही जरा नावाची दुर्भगा स्त्री मला भेटली. आता वास्तविक मी नैष्ठिक ब्रह्मचारी आहे, तिला माहित नाही अशातलाही भाग नाही. पूर्णपणे माहिती असून सुद्धा कामातुर झाल्यामुळं, कामातुरांना न भय न लज्जा, तिनं माझ्याशी विवाह करण्याची इच्छा प्रदर्शित केली. पण मी काही तिची ती इच्छा पुरी केली नाही, तिच्या प्रार्थनेचा स्वीकार केला नाही. आणि त्यामुळं अत्यंत कुपित होऊन रागानं तिने मला दुसरा असा शाप दिला की तू जर माझी मागणी स्वीकारली नाही, ती धुडकावून लावली, तर तुला आता कुठल्याही एका ठिकाणी जास्त काळ राहता येणार नाही. आणि म्हणून तेव्हापासून माझ्या पायाला जी भिंगरी लागली, माझा अखंड संचार सगळीकडे चालू असतो. पण माझ्यामुळे निराश झालेल्या त्या मुलीनं, जरा कन्येनं, माझ्या संमतीनं यवनराज अशा भयाकडे ती गेली आणि त्याला पतिरूपानं वरलं. आणि ती त्याला म्हणायला लागली की महाराज, भय महाराज, आपण यवनांमध्ये श्रेष्ठ आहात. माझं आपल्यावर
खूप प्रेम आहे आणि मला आपण माझे पती म्हणून हवे आहात आणि आपल्याबद्दल केलेला हा माझा कुठल्याही जीवांचा संकल्प कधी विफल होत नाही, निष्फळ ठरत नाही. जी माणसं लोकदृष्टीने किंवा शास्त्रदृष्टीने देण्यासारख्या वस्तूचं दान करत नाहीत आणि जी शास्त्रदृष्टीने अधिकारी असून सुद्धा असं दान घेत नाहीत, ते दोघेही दुराग्रही आणि मूढच म्हटले पाहिजेत आणि म्हणूनच ते शोचनीय सुद्धा गणले जातात. भय महाराजा, या वेळेला मी आपल्या सेवेसाठी उपस्थित झाले. आपण माझा स्वीकार करावा आणि माझ्यावर अनुग्रह करावा, कृपा करावी. कारण असं आहे की पुरुषांचा सर्वश्रेष्ठ धर्म जर कुठला असेल तर तो दीनांवर दया करणं हाच आहे. त्या कालकन्येची म्हणजेच अभागा जरेची ती गोष्ट ऐकली, त्याचं बोलणं ऐकलं आणि यमराजानं विधात्याचं एक गुप्त कार्य करण्याच्या इच्छेनं हसत हसत तिला सांगितलं की हे बघ, योगदृष्टीने बघून मी तुझ्यासाठी एक पती निश्चित केलेला आहे. सगळ्यांचं अनिष्ट करणारी तू आहेस आणि त्यामुळे तू कोणालाच पसंत पडत नाहीस, कोणालाही आवडत नाहीस आणि म्हणूनच कोणीही तुझा स्वीकारही करत नाही. तेव्हा आता ह्या कर्मजनित अशा लोकांमध्ये तू दुर्लक्षित आहेस आणि अशा प्रकारचं जीवन तुला जगावं लागतंय. तू आता माझीही सेना घेऊन जा की जिच्या मदतीनं सगळ्या प्रजेचा नाश करण्यासाठी तू समर्थ होशील आणि कोणीही तुझा सामना, तुझा प्रतिकार करू शकणार नाही. हा आता माझ्याबरोबर प्रज्वाल नावाचा माझा भाऊ आहे आणि आता तू माझी बहीण बन. ती आली होती ह्या भयाशी विवाह करायला, पण या भयानं त्या जरेला आपली बहीण मानलं आणि त्याला सांगितलं की हा माझा जो प्रज्वाल नावाचा भाऊ आहे तो आणि तू अशा दोघांनी एकत्र राहून अव्यक्त अशा गतीनं आपण ह्या लोकांमध्ये आपली भयंकर अशी सेना घेऊन सगळीकडे हिंडूया. देवशी नारद प्राचीन भरी राजाला सांगतायत की हे त्या दोघांमध्ये बोलणं झालं आणि राजा तो भय नावाचा यमनराज, आपले आज्ञाकारी सैनिक, प्रज्वार नावाचा भाऊ आणि ती कालकन्या जरा नावाची मानलेली बहीण, ह्यांच्या बरोबर तो सगळ्या पृथ्वीवर सगळीकडे हिंडायला लागला आणि हिंडता हिंडता एकदा त्यानं अत्यंत चपळ अशा वेगानं हिंडणाऱ्या वृद्धाच्या सापानं जिथं रक्षण केलं गेलंय अशा संसारातल्या सगळ्या प्रकारच्या सुखसामग्रीने संपन्न अशा पुरंजनपुरीला वेढा घातला. मग एवढा वेढा घातल्यानंतर पुढे काय काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.